एक असा किल्ला जो कधी जिंकला गेला नाही म्हणतात. एक असा किल्ला जिथे शत्रू आत शिरला तर जिवंत परत येणं जवळजवळ अशक्य होतं. हो 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 पूर्ण भुयारी मार्ग आहे. इकडे अजून अंधार आहे पूर्ण. काहीच कळत नाही कसला या. हा आहे दौलताबादचा किल्ला म्हणजेच देवगिरी किल्ला. असे म्हणतात की या किल्ल्याचा प्रत्येक मार्ग म्हणजे एक जिवंत सापळा. अरुंद बोगदे, अचानक वळणं आणि अंधारात हरवून टाकणाऱ्या वाटा. कुठून कसे मार्ग आहेत काहीच कळत नाही. पूर्णपणे भुलभुलई आहे. शत्रू आत शिरायचा पण बाहेरचा रस्ता सापडणं म्हणजे मृत्यू समान होतं. या किल्ल्याने पाहिला आहे यादवांचे वैभव, मुघलांचं राज्य आणि असंख्य युद्धाच्या किंकाळी. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. आज मी आलो आहे छत्रपती संभाजीनगर येथे आणि आपल्याबरोबर एक खास पर्सन आहे. आपल्याबरोबर नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये असणारा अविनाश, त्यांचे मोठे बंधू मनमथ हे आपल्याबरोबर आहेत आणि ते या ठिकाणचेच म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या वाळुंज या गावचेच रहिवासी आहेत. तर इथून आपल्याला ते सगळा हा परिसर दाखवणार आहेत. या ठिकाणी जवळजवळ आपल्याला एक 3-4 ठिकाणं बघायचे आहेत, बरोबर? 4 ठिकाणे बघायचे. त्यातलं पहिलं ठिकाण आम्ही जाणार आहोत देवगिरी किल्ला. देवगिरी किल्ल्याला आणि मजा येणार आहे कारण की पहिल्यांदा मी या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहे आणि या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहेत. तसं विचार करायला गेलं तर सिटीमध्ये जास्त डोंगर नाही आहेत. सिटीच्या बाजूलाच म्हणजे बाहेर आल्यानंतर बऱ्यापैकी डोंगर आपल्याला पाहायला मिळतात आणि जातानाच आपल्याला हा समोर समृद्धी महामार्ग सुद्धा दिसतोय जो मुंबईवरून नागपूरला जातो. मित्रांनो, आपण जवळजवळ पोहोचलोय दौलताबाद या गावामध्ये आणि समोर दिसतोय आपल्याला तो सुंदर असा देवगिरी किल्ला. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय त्याच्या मुख्य ठिकाणी. समोर आपल्याला दिसतोय देवगिरी किल्ला आणि 4 मीनार सुद्धा आपल्याला समोर तिकडे दिसतोय आणि इथं आहे पार्किंग. या ठिकाणी 2 व्हीलर पार्किंग आहे आणि 4 व्हीलर पार्किंग दोन्ही आहे. तर आपण आता गाडी लावली आहे. किती चार्जेस आहेत? 20 रुपये. 20 रुपये. 11,90. इथे 2 व्हीलरसाठी 20 आहेत आणि 4 व्हीलरसाठी किती आहेत? 50. 50 रुपये. म्हणजे तुम्हाला जर 4 व्हीलरचं लावायचं असेल तर 50 रुपये चार्जेस आहेत आणि 2 व्हीलर आता 50 लावली आहे तर 20 रुपये चार्जेस झालेले आहेत तिथले. हा सगळा जो भाग दिसतोय इकडे आपल्याला काही बुरुज वगैरे असे दिसतात. हा सगळा भाग देवगिरी किल्ल्याचा आहे. जसं मी ऐकलं होतं की हा बराच मोठा किल्ला आहे, बरंच मोठा असा हा परिसर आहे याचा. तर आपल्याला बघूया आता एंट्री पॉईंट कुठून आहे? तिकडून आहे का? तिकडून जायचं आपल्याला. इथं बाजूला जर बघितलं तर 4ही बाजूला फक्त स्टॉल आहेत. म्हणजे ते लोकल लोक आहेत त्यांची तुम्हाला खायची प्यायची सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे पूर्णपणे. बाकी इलेक्ट्रॉनिकपासून तुम्हाला लिंबू सरबतपासून टोपे घ्यायचे असतील तर सगळ्या गोष्टी इथं आहेत. आणि हे आहे एंट्रन्स पॉईंट, मेन एंट्री गेट. म्हणजे इथून आपल्याला चालू होतो दौलताबाद किल्ल्याचा परिसर. आत आल्यानंतर इथं तिकीट घर आहे. पर पर्सनसाठी इथं 25 रुपये शुल्क आहे. म्हणजे आपल्याला जर किल्ला पूर्ण पाहायचा असेल तर 25 रुपये पे करायला लागणार आहेत. शूटिंगसाठी किती आहे दादा? 4 शूटिंगला 25 रुपये आहेत ना? ओके. जर शूट करायचं असेल, ब्लॉग शूट करायचं असेल काही तर 25 रुपये चार्जेस आहेत. तेही घेऊन टाकू. ओके. तिकीट कॅमेरा का और मेरा टिकीट. मित्रांनो, आपण आलो आता आतमध्ये तिकीट वगैरे सगळं हे करून आणि इथं तुम्हाला दिसतोय काय आलं हे केलं, चेक केलं तुम्हाला चेक करायचं. ओके. हां, बॉडी चेक करायचं. ओके. त्यामध्ये काय काय आपल्या माझा कॅमेरा ड्रोन वगैरे आहे सगळं शूटिंग. ड्रोन आहे? हो. ड्रोन नाही चालत आतमध्ये. नाही, उडवणार नाही. नाही आतमध्ये अलाउडच नाही. हे बुकिंगला चला बुकिंगला जमा करून आणते. या ठिकाणी आम्हाला परत यायला सांगितलं आहे कारण ड्रोन अलाउड नाही आहे. त्यामुळे ड्रोन आता मी जमा करतो म्हणजे मी गाडीमध्येच ठेवतो आणि जेणेकरून आता शूट घ्यायचं होतं पण आता परमिशन नाही आहे. बघू बाहेरून मग शूट घेता येते का ते बघायचं मला. मध्ये आत्ता आपण मेन दरवाजापाशी आलो आहे आणि मोठाचा मोठा असा हा लाकडी दरवाजा आपल्याला इकडे समोर दिसतोय आणि इथून आत आल्यानंतर पूर्णपणे दगडामध्ये असणारा हा दौलताबादचा किल्ला जे आपण आत्ता बघितलं ते पहिलं दार आणि त्याच्या आतमध्ये आल्यानंतर अशा छोट्या छोट्या खोल्या आपल्याला इकडे दिसतील.
आणि इकडं तोफसुद्धा आहेत सगळ्या बाजूला. या ठिकाणी बऱ्याच तोफ ठेवलेल्या आपल्याला इकडे दिसतात. आणि तिकडे ही मोठी तोफसुद्धा इकडे आपल्याला दिसते. बरीच मोठी तोफ आहे. काय म्हणाला? गोळा पण आहे आतमध्ये अंदर. हा तर गोळा आतमध्ये आहेत बघा. 2 गोळे दिसतात बरंच आतमध्ये. थोडासा अंधार आहे आता तिकडे, एवढं कळून येत नाही. ती मगाशी जी पाहिली जी समोरची ती वाली ती पंचधातूची असल्यासारखी वाटते, कारण पुढं पितळ वगैरे आपल्याला दिसतंय. आणि ही लोखंडी तोफ आपल्याला इकडे दिसते. या चारी बाजूला जर तुम्ही सगळीकडे बघितलं तर या सगळ्या तोफा इथं ठेवल्यात. आणि या तोफांपासून पुढं आल्यानंतर आपल्याला दुसरा दरवाजा दिसतोय मोठा असा. आणि इथून तसंच आपण सरळ आत आलो की चारी बाजूला तुम्हाला दिसेल पूर्णपणे दगडामध्ये आणि शाबूत असणारा हा किल्ला आहे. इकडे आत काय आहे? बाहेरून येण्यासाठी रस्ता आहे. दुसरा रस्ता आहे का इकडं? इकडं सुद्धा एक रस्ता आहे. इकडे काय बघूयात. बहुतेक बाहेरून येण्याचा रस्ता आहे का? हां, हे पूर्णपणे तटबंदी आपल्याला इकडे दिसते ह्या किल्ल्याची बाहेरची. आणि इथून तुम्ही बघू शकता आपण इकडून आत आणि इथून असा छोटासा चोर दरवाजा वाटतो बहुतेक. हा चोर दरवाजा असल्यासारखा, म्हणजे बाहेरून आत येण्यासाठी किंवा आतून बाहेर जाण्यासाठी चोर दरवाजा इकडे दिसतोय आपल्याला. आत आलोय. आत आल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला दिसतंय बसण्याची जागा वाटते इकडं. आणि याच्या बाजूलाच इकडं जर पाहिलं तर इकडे सरस्वती बावडी आहे. दिलेलं आहे सरस्वती बावडी. बावडी म्हणजे बहुतेक विहीर असावी. विहीरच ना? ते समोर आलो आहे. अरे बरीच मोठी आहे. खूप मोठी अशी ही सरस्वती विहीर, सरस्वती बावडी म्हणू शकतो आपण इकडं. जबरदस्त. आणि इकडं खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत सरळ सरळ. पुढे जायच्या आधीच आपल्याला इकडे कचेरी बिल्डिंग लागते. कचेरी इमारत समोर दिसते. कचेरी इमारत. पण जसं मला दिसतंय की इथला रस्ता वगैरे सगळा बंद केलेला आहे. इकडे पण एक मोठी बारव आहे. एक मोठी स्टेपवेल आहे तुम्हाला इकडे दिसेल. बरीच मोठी कचेरी इमारत आहे. त्याच्याबरोबर समोर जाईल. सरळ सरळ असा लांबपर्यंत रस्ता आहे. म्हणजे मुख्य द्वार जे एंट्री आहे ते तिकडून आहे. आणि एवढा हा सरळ सरळ मोठा रस्ता. आणि मुख्य जो दरवाजा येतो किल्ल्याचा तो समोर आहे. आणि खंदक वगैरे जे आहे ते आपल्याला समोर बघायला भेटणार आहे. समोर 4 मिनार आणि त्याच्या डाव्या बाजूलाच इकडे आपल्याला लिहिलेलं दिसतंय भारत माता मंदिर आणि हत्ती तलाव. पायऱ्या चढून थोडंसं वरती आलो आहे आणि मोठ्याच्या मोठा हत्ती तलाव आपल्याला दिसतोय. इकडे बघू शकता. तिकडून उतरण्यासाठी पायऱ्या आहेत सगळ्या बाजूनं तुम्हाला जर दिसतील तर. हत्ती तलाव म्हणजे हत्तींना किंवा घोड्यांना पाणी पाजण्याची जागा अशी म्हणू शकतो. समोर आपल्याला जे दिसतंय ते आहे भारत माता मंदिर. आत आलोय मंदिरापाशी. समोर मंदिर दिसतंय आणि जो हा परिसर आहे ना, आजूबाजूचा जे भाग आहे इथला मंदिराचा, पूर्णपणे इकडे आपल्याला खांब दिसतील चारी बाजूला. असे बरेचसे खांब, म्हणजे तुम्हाला मी जवळून दाखवतो. प्रत्येक खांबावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. इकडे बघू शकता. इकडे असेल किंवा हा असेल. प्रत्येक खांब हा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला नक्षीकाम केलेला पाहायला मिळतो इकडे. खूप सुंदर. समोर मोठ्याच्या मोठं आपल्याला मंदिर दिसतं इकडे. सभामंडपाला इतके खांब आहेत ना. लिटरली हे बघा तुम्ही, कसलं जबरदस्त वाटतंय. हा पूर्णपणे सभामंडप आहे आणि सभामंडपाला खांब, इतके खांब आहेत चारी बाजूला. मी बघतो सगळे खांब आहेत आणि मोठ्याच्या मोठा सभामंडप इकडे दिसतोय आपल्याला. खूप जबरदस्त आहे. खूप म्हणजे असा मोठा सभामंडप आणि एवढे खांब मी आजपर्यंत नाही पाहिलेले. तर या ठिकाणी बघा कसलं सुंदर आहे. बरोबर या घुमटाच्या खालीच आपण समोर बघतोय हे आहे भारत मातेची मूर्ती, भारत माता मंदिर. खूप सुंदर आहे.
समोर आपल्याला दिसतोय चांद मिनार आणि त्याची माहिती सगळी या फलकावर दिली आहे. बराच उंच आहे. आधी बहुतेक वरती जायला परमिशन होती, पण आता परमिशन नाही ना. आता वरती अजिबात जायला परमिशन नाही आहे. सगळे डोअर बंद आहेत. हे बघा, हा फक्त लांबूनच बघता येतो आपल्याला. इकडे कुलूप लावलेलं आहे. या चांद मिनारच्या समोरच इकडं फाउंटन आहे, म्हणजे फवारा जो म्हणतो आपण. त्याच्या समोरच बघा एक भारी ठिकाण दिसतंय. इथं बऱ्याचशा तोफ दिसतात मला. म्हणजे कार्यशाळा आहे का, म्हणजे जिथं प्रॅक्टिस वगैरे व्हायची तिथं. इथं चारही बाजूला बघू शकता सगळ्या तोफा आहे तिकडे. हे बघा, चारही बाजूला सगळीकडे तोफा ठेवलेले आहेत. सगळे ठिकाणं बघून मी चांद मिनार आणि आजूबाजूचे सर्व परिसर बघून येऊन पोचलो आहे मुख्य द्वारापाशी. हे आहे त्याचं मुख्य द्वार, एकदम मोठंच्या मोठं आणि भव्य अशी तटबंदी या किल्ल्याची आपल्याला इकडे दिसते. चारही बाजूनं तटबंदी आहे आणि आता तिथं पुढं खंदक पण आहे ना तिथे. चारही बाजूनं खंदक पण आहे आणि ही एक लेअर म्हणू शकतो आपण. आणि मधली एक लेअर तटबंदीची झाली आणि आता ही तिसरी लेअर आहे. नाही, ही तिसरी लेअर आहे तटबंदीची. म्हणजे किती सेफ्टी होती या किल्ल्याला. किल्ल्याची बाहेरील तटबंदी ही किल्ल्याच्या संरक्षणाचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा भाग होती. किल्ल्याभोवती अनेक स्तरांमध्ये भक्कम दगडी तटबंदी उभारण्यात आली होती. हे एकदम मोठं असं मुख्य प्रवेशद्वार किल्ल्याचं आणि त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला इकडं एक हेमाडपंथी मंदिरसुद्धा इकडे दिसतंय. या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यापर्यंतच आपल्याला इतक्या साऱ्या गोष्टी बघता येतात की इथंपर्यंत येतोपर्यंत सगळ्या गोष्टी बघतोपर्यंत आपला 1 ते 1.5 तास असाच निघून जातो. त्या किल्ल्याची तटबंदी आहे ना, एकदम भव्य मोठी अशी आहे. बुरुज बघा किती मोठे आहेत. हे मुख्य प्रवेशद्वार किल्ल्याचं. इथून आत आल्यानंतर हे आपल्याला जुने दरवाजे लाकडातील दिसतात. इकडे सुद्धा आहेत आणि किती भव्य आहे बघा. बरं असं मोठं. उजव्या बाजूला अजून एक प्रवेशद्वार दिसतंय. म्हणजे किती सिक्युरिटी असेल या किल्ल्याची. आणि त्या आत आल्यानंतर तर रांजण आहे काय. त्या आत आल्यानंतर रांजण दिसते इकडे आपल्याला खाली. बहुतेक इथं नाणी किंवा काय गोळा करण्यासाठीचं असावं हे रांजण, कारण की दरवाजातून आत आल्यास रांजण असं दिसतं. इथे सुद्धा ही बसण्याची जागा आहे इकडे. आणि इथून सरळ परत अजून एक दरवाजा. हे बघा, म्हणजे विचार करा, आतून आलो तो एक दरवाजा, इथे एक दरवाजा आणि हा एक दरवाजा इथे. हे आता आपण पोचलोय बरोबर किल्ल्याच्या आतमध्ये. आत आल्यानंतर आपल्याला इकडे एक चिनी महल दिसतं. चिनी महल का म्हणतात, कारण की त्या ठिकाणी त्यात निळा, आकाशी आणि पिवळ्या चटकदार म्हणजे अशा स्टाईल्स ज्या असतात त्या यूज केल्यात बांधण्याला, म्हणून त्याला चिनी महल बोलतात. इथून बंद केलेलं आहे, बहुतेक चोर दरवाजा असावा. आणि हा इथून जाण्यासाठीचा खाली जाण्याचा रस्ता बंद केला आहे. हा चोर दरवाजा इकडे दिसतोय आणि इकडे एक बुरुज आहे आपल्याला पाहता येतोय. मित्रांनो, आपण आलो आता बुरुजावर वरती आणि इथे एक आपल्याला मोठी तोफ पाहायला मिळते. खूप म्हणजे खूप मोठी तोफ आहे. तर ते मागचं तोंड आहे तोफीचं, मागची बाजू ती मेंढ्याच्या आकाराची आहे. बघा किती भव्य अशी. आणि ही पंचधातूची आहे असं वाटते का. या ठिकाणावरून आपल्याला जवळजवळ किल्ल्याचा सगळा परिसर पाहता येतोय. हे बघा, चांद मिनार आणि इकडचा हा सगळा परिसर या ठिकाणाहून पाहता येतोय. बुरुजाच्या थोडंसंच पुढं आल्यानंतर आपल्याला समोर खंदक दिसतंय ना, मेन पुढं आलो की हे बघा, इकडे तुम्हाला खंदक दिसतं. इकडे किल्ल्याच्या चारी बाजून असं पाणी हे केलेलं आहे आणि इकडे आत्ता छोटासा ब्रिज आहे ज्याच्यावरून आपल्याला जायचं आहे. आणि हा अखंड काळा कातळकडा दिसतो इकडे आपल्याला, पूर्णपणे खोदलेला. हे बघा, आपण आता ब्रिजवर आहे आणि इकडे तुम्हाला पूर्णपणे पाणी दिसतंय. पूर्ण इकडं असं चारही बाजूनं किल्ल्याच्या संपूर्ण पाण्यामध्ये. विचार करू शकता, जर इथं कोणी आलं
आणि हा जर ब्रिज नसेल तर हा ब्रिज तोडल्यानंतर त्या किल्ल्यापर्यंत पोचू शकत नाही, कोणालाच पोहता येणार नाही. हे बघा इकडं, इथं आल्यानंतर हा खंदक दिसतोय. इथं समोर अंधेरी मार्ग दिसतोय, म्हणजे डार्क पॅसेज, म्हणजे अंधार असणारा मार्ग आहे. इकडून बघा, इकडून सरळ आपण आत आलो आहे आणि इथं आल्यानंतर सगळ्या तटबंदीमध्ये हा छोटासा ओके असा हा भुयारी मार्ग आहे, म्हणजे अंधारातून पूर्णपणे अंधार आहे इकडे. इकडून आल्यानंतर आणि हा अखंड कातळामध्ये खोदलेला आहे, अखंड कातळामध्ये खोदलेला आहे हा मार्ग. इकडे खाली हे पूर्णपणे अखंड कातळामध्ये खोदलेलं आहे ही भागसुद्धा. इथून आपल्याला वरती जाता येते का? वरती जाण्यासाठीचा भाग आहे तिकडे, तिकडे सुद्धा. आणि हा आतमध्ये जाण्याचं आहे का? भुयारी आहे, पूर्ण अंधार आहे आतमध्ये पूर्णपणे. हां, इथून आलो आतमध्ये तर बाकी काहीच नाही आहे, फक्त नॉर्मल परिसर दिसतोय. हां, गुप्त सैनिकांसाठी असेल, कारण इकडून वरती येऊन इथे फक्त बसण्याची थोडीशी जागा आहे. इथून आपण आता आतमध्ये जाऊन बघूया काय आहे. इकडं सभामंडप म्हणजे मंडप आहे असा इथे. आणि खांब एकदम मोठेच्या मोठे अखंड कातळामधले दिसतात. बऱ्यापैकी अंधार आहे इकडे आणि बाहेर लिहिलेलं सुद्धा आहे की अंधार असल्यामुळे थोडं सावधानीनं प्रवेश करा. आणि आपण हो इकडे वरती बघा, या पॅसेजमध्ये आल्यानंतर थोडासा उजेड ठेवला आहे आणि बाकी सगळ्या बाजूला अंधार आहे इकडे. इकडे वरती बघतो उजेड, तिथे थोडासा अंधार आणि इकडून वरती आपल्याला आतमध्ये पूर्ण अंधार आला, पूर्णच अंधार आहे इकडे ना. लाईट लावावं लागेल. हां, हे बघा पूर्ण अंधार आहे इकडे, काही कळत नाही. इकडे थोडासा उजेड आहे फक्त आणि बाकी काही दिसत नाही कुठे, फक्त वरती सोडलेलं आहे. इकडून गुप्त महल पण म्हणू शकतो याला. हा आहे, पूर्ण अंधार आहे, काहीच कळत नाही इकडं. इकडून जाण्यासाठी सुद्धा हो 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 पूर्ण भुयारी मार्ग आहे हा, पूर्ण भुयारी मार्ग आहे हा. हे बघा इकडे पण भुयारी मार्ग आहे. हो, इथून आत आल्यानंतर मित्रांनो मी आता एकदम आत आलो इकडे भुयारी मार्गात आणि इथून बाहेर खाली शत्रूवर हल्ला करण्यासाठीचा ठिकाण आपल्याला तिकडे दिसतंय. हां, कारण आपण एवढ्या आतमध्ये आलो. इकडून आल्यानंतर इकडे अजून अंधार आहे पूर्ण, काहीच कळत नाही कसलं या नक्की रोड कुठून कसा आहे, नक्की कुठून जायचं आहे तेच कळत नाही आम्हाला. पूर्णपणे अंधार आहे. अरे चारी बाजूला वरती जाण्याचा रस्ता आहे. हा आहे बहुतेक, इकडून वर जायला रस्ता आहे बहुतेक, पायऱ्या आहेत त्या काय, पण पूर्णपणे अंधार आहे. हो, आणि फायनली वरती आलो आपण मित्रांनो, वरती आलो आहे. कसं आहे हा सगळ्या बाजूनं, अरे यार जबरदस्त. कुठून कसे मार्ग आहेत काहीच कळत नाही, पूर्णपणे भुलभुलैया आहे, पूर्णपणे भुलभुलैया, लिटरली काहीच कळत नाही कुठून. जबरदस्त आहे. इकडून पण आहे, इकडून काय तिथे काय हां हल्ला करण्यासाठी. हां, इथून बघा खाली, इथून जर बघितलं तर लोक आता वरती येतात, इथूनही हल्ला करण्यासाठीची जागा. अरे जबरदस्त यार, कसलं बनवलं यार. हां, तिकडे पण आहे, तिकडे पण आहे. हां, अरे इकडे पण अजून काय आहे. अरे यार, हे डायरेक्ट वरती, अजून वर आलो आपण. इकडून वर जाण्यासाठी अजून जागा.
मित्रांनो संपूर्ण भुयारी मार्ग आहे, संपूर्ण भुयारी वरती जाण्यासाठीचा. म्हणजे लिटरली पूर्णपणे भुलभुलाई आहे, काहीच कळत नाही कुठून जायचं ते. किल्ला जर बघायचा असेल ना लिटरली जबरदस्त आहे. हां, कारण आपण कुठून कसं आलो तेच कळालं नाही. हे बघा, इकडून गेलो तिकडून आलो आणि इकडं अजून एक बुरुज आहे. आपण आता वरती जाऊयात. पूर्णपणे अंधार आहे. हो, लहान मुलं पण चालले त्यात ना. आणि इथं पूर्ण चढाई आहे वरती, डायरेक्ट वर जायला. हे हळूहळू मुलांना, हळू हळू झाला, हळू झाला, हळू हळू. हो मित्रांनो, वरती तुम्हाला दिसेल आता एकदम वरती, म्हणजे आतून येण्याचा, पूर्णपणे वरती येण्याचा भुयारी मार्ग आहे. दुसरीकडून पायऱ्या बाहेरून पण आहेत आणि हा आतून आलो आपण. तेव्हा इकडे दिसेल. फायनली आपण एकदम वरती आलो इकडे. सिंगल लाईन मित्रांनो, हा तिकडून खालून आलो आपण. आता गर्दी पण बरीच आहे तिकडे वरती आणि रस्ता बारीक आहे. रस्ता बारीक असल्यामुळं होत नाही. हां, पूर्णपणे कातळामधून काढलेला हा रस्ता आहे. हे बघा, अजून इकडे वरती आहे. हो, फायनली उजेड दिसला आणि वरती पोचलो आपण. एवढं चालणार खायचं डायरेक्ट. आपण ज्या मार्गातून वरती आलो तो जबरदस्त असा हा अंधारी मार्ग होता. दुसरा रूटच नाही वरती यायला, पण जबरदस्त होता. म्हणजे लिटरली मी असा मार्ग वरती यायचा पाहिलेला नाही कुठल्या किल्ल्याचा. खतरनाक होता. आणि आज बऱ्यापैकी गर्दी आहे, म्हणजे बऱ्यापैकी आज रविवार असल्यामुळं खूप सारी गर्दी आहे. आपल्याला तिकडे वरती जायचं आहे. इसवी सन 1187च्या सुमारास यादव राजवंशातील बिल्लम पाचवा यांनी या किल्ल्याची उभारणी केली आणि तो यादव साम्राज्याची राजधानी बनला. इसवी सन 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर आक्रमण केले. त्यानंतर हा किल्ला अनेक राजवटींच्या ताब्यात गेला. इसवी सन 1327 मध्ये मोहम्मद बिन तुगलक याने दिल्लीची राजधानी येथे हलवून या शहराला दौलताबाद हे नाव दिले. पायऱ्या चढून थोडंसं वरती आलं आहे. वरती आल्यानंतर आपल्याला इकडे एक गणेश मंदिर पाहायला मिळतं. जुनं गणेश मंदिर इकडे पाहायला मिळतं दगडातील. ते आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी पाषाणातील गणेश मूर्ती आपल्याला इकडे दिसते. मित्रांनो, फायनली मंदिरापासून एक 10 ते 15 मिनटं पायऱ्या चढत आल्यानंतर आपण पोचलो आहे या ठिकाणी, जिथं आपल्याला समोर पॅलेस दिसतो आहे. हा जो पॅलेस आहे तिथं लिहिलेलं आहे खाली बारादरी. बारादरी म्हणजे नक्की काय? बारादरी म्हणजे चौबाजूनी याला 12 दरवाजे आहेत. हा पहिला दरवाजा, इकडनं दुसरा दरवाजा आहे, पलीकडनं तिसरा, असे चौबाजूनी टोटल 12 दरवाजे आहेत. सही आहे, 12 दरवाजे आहेत म्हणून याला बारादरी बोलतात. आणि आपण येऊन पोचलो आहे बरोबर वरती त्या पॅलेसमध्ये. या ठिकाणी इथं बऱ्यापैकी लाकडी ज्या गोष्टी होत्या त्या तुटलेल्या आहेत आणि दगडातील ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या शाबूत आहेत. इथं मोठं अंगण आहे मध्ये आणि मध्ये चौथरा आहे आणि त्याच्या बाजूला सगळीकडे बघितलं तर छोट्या मोठ्या अशा खोल्या आहेत. इथून हात जायला इकडून एक रस्ता आहे. हे आणि त्यात आलो घुमट आहे इथं आणि घुमटाच्या बरोबर समोरच इकडे बाहेर आलं की आपण हा सगळा संपूर्ण परिसर इकडे आपल्याला दिसतो. इकडे बघू शकता आणि इकडे सुद्धा, म्हणजे किल्ल्याचा संपूर्ण परिसर बऱ्यापैकी आपल्याला इकडून पाहता येतो. आणि समोर जे दिसतंय ते वरती किल्ल्याचं एकदम शेवटचं टोक, वरचं टोक, त्या ठिकाणी जायचं आहे. आणि फायनली पोचलो आहे
एकदम वरच्या ठिकाणी. तर इकडं काय आहे, वरती आल्यानंतर बरोबर याच्या खालच्या बाजूलाच जनार्दन स्वामी मंदिर. इथून खिडकीसारखा भाग आहे इकडे सुद्धा. आणि आत्ता हे बंद आहे. तुम्हाला दिसतं अखंड कातळामध्ये खोदलेला हा भाग आतमध्ये तुम्हाला दिसतोय. हे जनार्दन स्वामी मंदिर. तिकडे काय आहे? तिकडे काहीच नाही, नुसतं खोदून ठेवलेलं आहे. ओके, उजव्या बाजूला दिसते काळा पहाड तोफ. जशी आपण खाली तोफ पाहिली होती बरोबर त्यासारखीच तोफ इकडे पण आहे. फक्त ती खालची जी होती ती मेंढा तोफ होती आणि ही दुसरी तोफ आहे. इथून सुद्धा बुरुजाचा परिसर आणि पलीकडे सगळं आपल्याला भाग पाहता येतो मागचा बाजूचा. आणि इकडून वरती आल्यानंतर हा एकदम किल्ल्याचा वरचा भाग. आणि दुर्गा तोफ वरती आहे का ती तोफ? या बुरुजावर इथं लिहिल्याप्रमाणे दुर्गा तोफ आहे. आणि म्हणजे या बाजूनं एकदम उंचावर ही मोठी तोफ ठेवली गेलेली आहे, जेणेकरून इथून जवळजवळ यांनी दिले जवळपास 2 किमी आणि अधिकतम 3.5 किमी मानलं जातं. मग याची मारक क्षमता 3.5 किलोमीटरपर्यंत जवळजवळ आहे ती. आणि सगळ्यात उंचावरती ठेवली गेलेली आहे. तो हा बुरुज आला आहे. हा तो मुख्य बुरुज, सगळ्यात वरचा बुरुज. आणि इथून किल्ल्याचा सगळा भाग दिसतोय, चारी बाजूचा सगळा भाग आपल्याला इकडे पाहता येतो. चांद मिनार, त्याच्याबरोबर मंदिर वगैरे सगळ्याच्या गोष्टी आहेत. आणि इकडून हा पॅलेस, भिंत तटबंदी जी आहे पूर्णपणे इकडे दिसते चौबाजूची. आणि ही समोर दिसते ती आहे दुर्गा तोफ. इकडे आपल्याला पाहायला मिळते ही आहे दुर्गा तोफ. ही जर तोफ तुम्ही पाहिली तर ही किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ आहे असं दिसतं. कारण आत्तापर्यंत आम्ही जेवढ्या आत्ता खाली येताना तोफ पाहिल्या त्याच्यापैकी सगळ्यात मोठी ही दुर्गा तोफ आहे. ही तोफ किती मोठी आहे ती माझ्या मागं तुम्हाला दिसेल. हे बघा, एवढी अशी मोठी तोफ आपल्याला इकडे पाहायला मिळते. आता आम्ही चाललो आहे खाली. आणि जो येताना अजिबात लाईट नव्हती इथं आणि आता जाताना लाईट लावते, त्याच्यामुळे थोडं तरी दिसतंय. तर पूर्णपणे असा हा हळूहळू संपूर्ण भुलभुलैया आहे इकडं, संपूर्ण भुलभुलैया आहे. कळत येताना मला अजिबात काही कळत नव्हतं, जाताना आता फक्त लाईट लावल्यात म्हणून कळत आहे. नुसतं गोल 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 फिरायचं आहे. फायनली आपला संपूर्ण किल्ला बघून झालेला आहे. आता आपण निघालो आहे खाली आणि मजा आली. खूप छानसा किल्ला होता, खूप मोठा किल्ला आहे, खूप म्हणजे खूप मोठा किल्ला आहे, पण मजा आली. इथून आता आपण चाललो आहे पुढच्या ठिकाणी, पुढच्या सुंदर ठिकाणी पाहायला. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लगेच राहून लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. लाल बटन आहे त्याच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा आहे, ती दाबा म्हणजे असे व्हिडिओ, सुंदर व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आपल्याला आपल्या मित्रानं बऱ्यापैकी माहिती दिली, सुंदर असा हा किल्ला दाखवला, त्यामुळं मजा आली. आणि तो सुद्धा आता आपल्याला पुढे गेल्यानंतर सुद्धा बाकीच्या गोष्टीसुद्धा दाखवणार आहेत. इथून आपण आता कुठे जाणार आहे? इथून आपण जाणार आहे भद्रा मारुतीला. लेट्स गो. तर तुम्ही नक्की काय करता, म्हणजे इथं तुमचं प्रोफेशन काय आहे? माझं प्रोफेशन असं आहे की मी एक इलेक्ट्रिशियन म्हणून आहे इथं. ओके, इलेक्ट्रिशियन म्हणून. म्हणजे तुमचं शॉप वगैरे आहे इथं ना? शॉप पण आहे माझं आणि माझं होम सर्व्हिस सर्वात जास्त चालतं. ओके, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर तुम्हाला इथं होम सर्व्हिस जर हवी असेल इलेक्ट्रिक संदर्भात, जे काही इलेक्ट्रॉनिक संदर्भात काही, आणि शॉपही आहे तुमचं? शॉप पण आहे. शॉप कुठे आहे तुमचं? शॉप बजाजनगर. बजाजनगरमध्ये आहे, वाळूंजमध्येच बरोबर? वाळूंजमध्येच आहे, बजाजनगरमध्ये. जर तुम्हाला काही सर्व्हिस हवी असेल, काही गोष्टी हवी असेल तर यांना डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता. यांचा नंबर मी खालीसुद्धा देतो आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्यांना कॉल करून जी काय सर्व्हिस हवी असेल ते तुम्हाला भेटून जाईल.